नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोरके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे छान अशी तिळाचे लाडू। संक्रांत आली आहे तर त्याच निमित्ताने मी तिळाचे लाडू बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला तिळाचे लाडू बनवण्यासाठी तीळ घेतले मी इथं। गावठी तीळ घेतले 1 वाटी, गूळ घेतला 1 वाटी, शेंगदाणे, काजूची पावडर आणि मिल्क पावडर। आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे। तर तीळ भाजून घ्यायचे आपल्याला। तर अगदी व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला तीळ भाजायचे। तर संक्रांत म्हटलं ना की अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडू बनवून खातो, चिक्की बनवून खातो। तर त्याचप्रमाणे आज अगदी वेगळ्या पद्धतीचे मी लाडू बनवत आहे आणि खायला अतिशय चविष्ट असतात हे लाडू। तर मी इथे हे गावठी तीळ घेतलेले, पॉलिश न केलेले तीळ घेतले मी। तर हे तीळ अतिशय छान असतात, चविष्ट लागतात खायला। तर त्याच्यामुळं घेताना कधी पण गावठी तीळच घ्यायचे, पॉलिश न केलेले, तर छान लागतात खायला। तर अगदी व्यवस्थित भाजून झाले तीळ। हे बघा आवाज येतोय, तडतड असा आवाज येतोय। तर तीळ व्यवस्थित भाजून झाले। तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपल्याला। तर त्याचप्रमाणे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर शेंगदाणे अगदी हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे। तर अगदी सहजपणे ही वरची साली आपल्याला काढता येईल अशी भाजायची आपल्याला। तर अगदी हलकेसे भाजून घेतले मी। हे बघा अगदी सहज साली निघतात। काढून घेऊया। हे बघा अगदी व्यवस्थित शेंगदाण्याची साली काढून घेतली। तर आता आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय, शेंगदाणे आणि तीळ। यात मिल्क पावडर घालायची आहे आणि आता मिक्सरला फिरवून घ्यायचंय। तर हे बघा अगदी व्यवस्थित मी बारीक दळून घेतले, जास्त बारीक पण नाही, अगदी थोडीशी जाडसर ठेवले मी। कढई व्यवस्थित तापली। आता 1 चमचा इथं साजूक तूप घालायचे आणि 1 वाटी गूळ घालायचे आणि अगदी 2 चमचे आपल्याला इथं पाणी घालायचे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा अगदी व्यवस्थित पाक तयार झालाय। तर मध्ये मध्ये असे बबल्स यायला लागले की समजायचं पाक तयार झालाय। तर चेक करायची काही एक गरज नाही। जी आपण तिळाची पावडर केली ना ती पावडर घालायची आहे। गॅस बंद करायचा आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता तयार केलेली पावडर आपल्याला यात घालायची आहे। आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता इथं काय करायचंय, गॅस पुन्हा चालू करायचा आहे। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आपल्याला आणि पटपट मिक्स करून घ्यायचं।
तर इथे ही काजूची पावडर घालायची आहे आणि थोडेसे तीळ घालायचे आणि पटपट मिक्स करून घ्यायचं आपल्याला. अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. हे बघा, हे बघा अगदी घट्ट असा गोळा तयार झालाय. आता लाडू बांधण्यासाठी परफेक्ट सारण तयार झालंय. आता लगेचच प्लेटमध्ये काढून घेऊ. गरम गरम आहे तर लगेचच आपल्याला लाडू वळून घ्यायचे. अगदी थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे. हे बघा, असं तूप लावून घ्यायचं. पटपट लाडू वळून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अगदी सहज लाडू वळला जातो. तर आता ह्या पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया. तर हे बघा, अगदी व्यवस्थित आपले तिळाचे लाडू तयार झाले. तर ह्या पद्धतीने घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.